नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 5 ते 3 टिपक्यांची अतिशय सुंदर अशी रांगोळी काढून दाखवत आहे. त्यासाठी आधी 5 टिपके मांडलेले आहेत, नंतर 4 टिपके, नंतर 3 टिपके. आता त्याच्या खालच्या साईडलाही त्याचप्रमाणे 1 2 3 4 आणि खाली 1 2 3. चला तर मग आता आपण मधल्या साईडला 4 बिंदू जोडून आपण आधी त्रिकोण काढून घेऊयात. पहा अशा पद्धतीचं. नंतर त्याला भेद होईल असा पहा, म्हणजे त्रिकोणाच्या साहाय्याने आपण स्टार काढलेला आहे. तर आता आपण त्याला 2-2 अशा रेघा काढून गोलाकार अशी पाकळी काढून घ्यायची आहे. पहा अशा पद्धतीने 4 बिंदूच्या ज्या रेघा आहेत त्या आता आपण अशाच पद्धतीने प्रत्येक साईडला ही रेघ अशी काढून घ्यायची आहे. थोडंसं लांबट घेऊन त्याला कोण असा काढून घ्यायचा आहे. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने काढत आहोत. चला तर मग काढून घेऊयात अशाच पद्धतीने. चला तर मग आणखीन आता आपल्या 2 रेघा राहिलेल्या आहेत, त्याप्रमाणे डिझाईन काढायची आपण नंतर काढूया. त्याआधी आपण रंग भरून घेऊयात. आतल्या षटकोनाला मी गुलाबी रंग देत आहे. तुम्हाला जसा आवडेल तो कलर तुम्ही देऊ शकता आतल्या साईडला. पहा अशा पद्धतीने. चला तर मग देऊन घेऊयात. पहा तर किती सुरेख आणि सुंदर असा रंग वाटत आहे. चला तर आता रंग देऊन झाल्यानंतर मधल्या साईडला आपण एक पिवळा टिपका देऊन घेणार आहोत. त्याला पसरवून त्याच्यामध्ये लाल रंग किंवा आधी आपण पांढऱ्या रंगाच्या थोड्याशा रांगोळीने पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण षटकोनाला कवर करतील अशा. पहा अशा पद्धतीने काढून झाल्यानंतर मधल्या साईडला आपण लाल टिपका हा देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता मधल्या पाकळ्यांनाही पांढरा रंग आपण देत आहोत. खूपच सुंदर अशी दिसणारी आणि खूपच सिंपल अशी रांगोळी आहे, कमीत कमी वेळेत काढता येणारी. तर आता आपण जे साईडला आलेले आहेत पान, त्यांना आपण हिरवा रंग देणार आहोत. तर आपण राहिलेली जागा इथली कंप्लीट केलेली आहे. आता वरच्या एक साईडला राहिलेली आहे तीही कंप्लीट करूयात आपण. त्याच्या आधी हिरवा रंग पाकळ्यांच्या टोकांना असा थोडा थोडा देऊन घ्यायचा आहे प्रत्येकच साईडला. चला तर मग देऊन घेऊयात. चला तर आता ते देऊन झाल्याच्या नंतर जी मोठी पाकळी आहे बाहेर आलेली, त्याला आपण आता चक्री काढून घेऊयात. त्याच रेघेचा वापर करून. पहा अशा पद्धतीने प्रत्येक साईडला आपण अशाच पद्धतीने आता चक्री काढून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने आता आपण चक्री काढत आहोत. थोडंसं डार्क करून घेऊयात म्हणजे चांगली वाटली पाहिजे डिझाईन याकरिता. आता याच्यानंतर आपण ती जी चक्री काढली आहे त्याला आपण जेवढ्या मावतील तेवढ्या अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या. पहा अशा पद्धतीने आता आपण प्रत्येक साईडला या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. थोडासा मी कॅमेरा ॲडजस्ट करते कारण की डिझाईन दिसणार नाही आहे. चला तर असंच आपण प्रत्येक साईडला काढून घेणार आहोत डिझाईन. नंतर त्याही डिझाईनला आपण पांढरा रंग देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने या आपण कळ्या चक्रीच्या साईडनी काढून घेत आहोत. चला तर आता मग राहिलेली आपली एक बाजू आहे त्याच्या आपण काढायचे राहिलेल्या आहेत 2 पाकळ्या समांतर अशा काढून घेऊयात. 1 आणि 2. आता ही कंप्लीट आपली पाकळ्या कंप्लीट. चला तर आता आपला आपण कॅमेरा व्यवस्थित ॲडजस्ट करून घेतलेला आहे. लास्टची आपली जी चक्री आहे ती काढून घ्यायची आहे आणि त्याला अशा मस्त पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण आता
प्रत्येकच पाकळ्यांना आपण आता पांढरा रंग देऊन घेणार आहोत. त्याच्या आधी आपण बाकीची डिझाईन आहे ती डार्क शेड करून घेणार आहोत थोडीशी. पहा अशा पद्धतीने. चला तर मग आता पांढऱ्या रंगाची शेड आपण त्या पाकळ्यांमध्ये देऊन घ्यायची आहे. अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हा शेड देऊन घेणार आहोत. सर्वच पाकळ्यांना आता पांढरा रंग देऊन झाल्यानंतर चक्रीच्या मधल्या साईडला आपण जांभळ्या रंगाचे टिपके हे देऊन घेणार आहोत. पहा तर मी कशा पद्धतीने देत आहे. त्याच्यानंतर आता आपण पाकळ्यांमध्ये सुद्धा थोडासा वेगळा वेगळा रंग हा असा देऊन घेणार आहोत. पहा थोडासा जांभळा ऑफ जांभळा आहे रंग, त्यामुळं डार्क शेड नाही दिसत आहे. आता त्याच्यानंतर आपण प्रत्येकच पाकळीमध्ये आधी पोपटी रंगाचे टिपके आपण देऊन घेणार आहोत. जांभळा देतोय सॉरी. त्याच्यानंतर आपण पोपटी रंग देणार आहोत. पहा तर किती सुरेख वाटत आहेत पाकळ्या. जांभळ्या रंगाचे टिपके देऊन झाल्यानंतर आपण त्याला बोटाच्या सहाय्याने पसरवून घेणार आहोत. पहा अशा पद्धतीने. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तसेच तुम्हाला नवीन व्हिडिओ इझिली पाहता येतील. आता बघा आपण पिवळ्या रंगाचे टिपके देत आहोत. खूपच सुंदर अशी आपली छान अशी डिझाईन तयार झालेली आहे. नक्की एकदा तरी दारासमोर काढा. रांगोळी ही खूपच सुरेख आणि मनमोहक अशी वाटणारी आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण काढलेले जे टिपके आहेत तेही आपण बोटाच्या सहाय्याने थोडेसे पसरवून आपण गोल गोल करून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. धन्यवाद.